उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी आला व पद्मनाभ जोडला विठ्ठल प्रस्तुत प्राप्त श्री कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत जगद्गुरु जगदवंदनीय महान वैष्णव देहोचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबराय तुकोबरायचा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून अभंग बहुतांश परिचित आहे. गोड असा चिंतनासाठी अभंग निवडलेला आहे. या अभंगामधून श्री जगद्गुरु तुकोबरायांनी जो काही परमार्थ केला, जे काही तुकोबरायांनी संसारिक जीवन जगत असताना साधकी जीवन जगत असताना साधकी जीवन परमार्थिक जीवन जगत असताना जी परमार्थामध्ये केलेली साधना त्याचे आलेलं फळ या अभंगाच्या माध्यमातून सांगता येईल. अभंगावर चिंतन करण्याच्या पूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने श्री क्षेत्र सायखेडा या नगरीमध्ये चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह त्या ठिकाणी वर्ष दिसत ना मला पुढे किती वर्ष झाली? हा, अरे वा वा. असा जुनाच ना आपल्याला चालू असणार हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्याच्यामध्ये माझ्यासारख्या अज्ञानी बालकाकडे ही कीर्तनाची सेवा 6व्या दिवसाची कीर्तनाची पुष्प माझ्याकडे समस्त कमिटीच्या वतीने त्या ठिकाणी मला मोरे महाराजांनी फोन केला आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्व ईश्वर स्वरूप श्रोत्यांच्या दर्शनाचा योग. विठ्ठल मायबाप माझ्याकडे फक्त 1 तास उरलेला आहे. कीर्तनाला सगळे एक नाही अशी दिग्गज मंडळी मायबाप सगळी चिंतनीय मंडळी माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत. मृदंगावरती मृदंग सम्राट मृदंग अलंकार ज्यांचं महाराजांचं महाराष्ट्रावर असं नाव आहे असे माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे वटाणे महाराज असतील, तसेच प्रभू महाराज असतील, तसेच स्वामी महाराज असतील, तसेच आता महाराजांचा सगळ्यांचा परिचय आहे. सगळे गान कुकड्याचा विचार करायचा झाला तर त्या ठिकाणी आपल्या परिसरामध्ये खूप मोठं असं महाराजांचं गायन क्षेत्रामध्ये नाव आहे. मला तर असं वाटतं त्यांचं नावही घेण्याची गरज नाही अशी असणारे उद्धव महाराज आहेत. महाराजांना धन्यवाद. तो त्यात तोला मोलाची त्यांच्या पाठीमागं चाल म्हणली एवढं सोपं नाहीये. अतिशय महाराजांनी सुंदर त्यांच्या पाठीमागं चाल म्हणली. आमचे बापू महाराज बरोबर आहे का? राम महाराज असतील, आपल्याच गावचे त्या ठिकाणी वामन महाराज आहेत. महाराजांचा परिचय मंठेकर महाराज असतील. बाबांचा परिचय पंढरनाथ महाराज आहेत. वाघेकर महाराज आहेत. माझ्यासोबत आलेले गायनाचार्य युवा कीर्तनकार महादेव महाराज आहेत. विनेकरी बाबा आहेत. गोड असणारी अशी सिस्टीम आहे. म्हणून सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेकडे बोलतो. विठ्ठला विठ्ठला ऐका मायबाप सेवेसाठी श्री जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये जे काही महाराजांना सिद्ध अवस्था प्राप्त झाली, निषिद्ध अवस्थेमध्ये महाराजांवर जे काही श्रीगुरूंनी कृपा केली त्या कृपेचं वर्णन या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून सांगतायत. महाराज म्हणतायत माझं त्या ठिकाणी भाग्य उदयाला आलं. माझ्या जीवनामध्ये जी काही चिंता होती, दादा आवाज थोडा आणखी वाढवता आला तर वाढवायचा प्रयत्न करा. गोड सिस्टम आहे बरं का. माझ्या जीवनामध्ये जी काही चिंता होती, चिंता निवृत्त झाली. महाराज तुमच्या जीवनामध्ये चिंता होती तरी नेमकी कोणती? तर महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये संत भेटीची चिंता होती आणि ती निवृत्त झाली आणि मला संतांचं दर्शन माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं. ऐका ना, संतांचं जीवन महाराज तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झालं त्याची फलश्रुती काय? तर महाराज म्हणले जो योग्यांच्याही ध्यानात येत नाही असा अखिल कुट ब्रह्मांड नाही का सर्वेश्वर भगवान परमात्मा तो मला जोडला गेला बरं का. महाराज जोडल्याला तो भगवान परमात्मा नेमका ठेवला कुठे? तर महाराज म्हणले मी हृदयाच्या पेटेमध्ये ठेवला. महाराज नव्हता का? होता, पूर्वीचा होता, पण माझा भाव तेवढा बळकट नव्हता. संतांची संगत झाली, भाव बळकट झाला आणि जगाचा मालक मला जोडला गेला असा अभंगाचा भावार्थ. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
मायबाप साधू संत त्या ठिकाणी भाग्य उदयाला म्हणतात. संतांची भावना बोलण्याची वेगळी आणि मानवाच्या भावनेचा जर विचार करायला आपण गेलो मायबाप उद्धव बापू, मानवाच्या जीवनाचा जर आपण विचार करायला गेलो तर आपणही त्या ठिकाणी म्हणतो भाग्य उदयाला आलं. साधूही म्हणतात त्या ठिकाणी भाग्य उदयाला आलं. पण साधू संत खरं काय भाग्य उदयाला आलं हे मात्र मानतायत. आपण भाग्य कशालाही उदयाला आलेलं म्हणतो. जीवनामध्ये आपल्या जर संपत्ती प्राप्त झाली, प्रस्तावना सगळ्याला बहुतांशी श्रुतच आहे मायबाप. सगळी दिग्गज मंडळी याच्यावर जास्त चिंतन करण्याची गरज नाही. अभंगाकडे धावण्याचा प्रयत्न करतो. ऐका, सर्वसामान्य माणसाचा जर त्या ठिकाणी आपण विचार करायला गेलो तर आपणही म्हणतो त्या ठिकाणी भाग्य उदयाला आलं. पण आपण भाग्य उदयाला आलं नेमकं कशाला म्हणतो? एखाद्याच्या जीवनामध्ये संपत्तीचा सहज योग त्या ठिकाणी प्राप्त व्हावा, एखाद्याच्या जीवनामध्ये लॉटरी लागावी. लॉटरीचं 100चं तिकीट भरलंय आणि 100च्या तिकिटाला त्या ठिकाणी महाराज लाखाची लॉटरी लागली. तू काय म्हणतो? आज माझं नशीब फुटलं असं म्हणतो का? झोपले काय तुम्ही? काय म्हणतो? आज माझं भाग्य उदयाला आलं. जीवनामध्ये संपत्ती प्राप्त झाली. आपण म्हणतो व्यवहारिक जीवनामध्ये संपत्ती प्राप्त झाली का आपण म्हणतो भाग्य उदयाला आलं. एखाद्याचं लग्नच होत नसेल, सगळे मित्रमंडळीचे लग्न झाले पण हा बिचारा मोकळाच. 35 गाठली, बापू पोरगीच भेटना. 35 वर्ष झाले, लग्न व्हायना, बेजार झाला. याला त्या पाहुण्याकडे जाय, त्या पाहुण्याकडे जाय, ह्या पाहुण्याकडे जाय, पण काय मेळ काही बस नाही. आणि सहजयोग त्याच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा. 35व्या वर्षी त्याला मुलगी मिळावी आणि मुलगी मिळाल्यानंतर त्याचं लग्न व्हावं. तू काय म्हणतो? आज खरं तर माझं भाग्य उदयाला आलं. आज काय झालो? चतुर्भुज झालो, भाग्य उदयाला आलो. बरोबर आहे का नाही? संपत्तीचा योग आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला. आपण म्हणतो सर्वसामान्य लोक म्हणतो भाग्य उदयाला आले. पत्नीचा योग जीवनामध्ये प्राप्त झाला. आपण म्हणतो भाग्य उदयाला आले. आणि एखाद्याला लग्न होऊन 12 वर्ष झाली. माहिती ऐका, लग्न होऊन 12 वर्ष पूर्ण झाले, मुलगा होत नाहीये. अनेक डॉक्टरांकडे गेला, वैद्यांकडेही गेला. त्या माऊलीने मुलगा होण्यासाठी जीवनामध्ये खरं तर त्या ठिकाणी तपश्चर्या केली, उपवास केले, जे काही आयुर्वेदिक औषध आहे तेही ग्रहण केले मुलगा होण्यासाठी. गावातल्यानी कोणीही सांगव जा त्या महाराजाकडे गेल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये मुलगा प्राप्त होईल, त्यांच्याकडून औषध घ्या. माऊली गेली. जा म्हणले एका देवाला, तुम्ही एखाद्या देवाला नवस बोकड्या कापा. तिथं बोकड्या कापला, मुलगा होईल. तरीही मुलगा झाला नाही. माहिती बरेच प्रयत्न केले पण जीवनामध्ये संतती नाहीये. आणि एखाद्या ठिकाणी डॉक्टरचं गुण यावा आणि 12 वर्षानंतर मुलगा प्राप्त व्हावा. काय आनंद असेल, काय आनंद असेल त्याच्या जीवनात स्वामी महाराज. मग काय म्हणतो त्यावेळेस? वा वा, माझं आज खरं तर माझं भाग्य उदयाला आलं. पण ऐका माय बाप, संपत्ती प्राप्त होणं, बायको मिळणं आणि मुलगा मिळणं याला साधू संत भाग्य म्हणत नाही. भाग्य तरी लोरे जगद्गुरु तुकोबराय गोड वर्णन करून सांगतात. महाराज म्हणतात ना, भाग्य तरी नो हे धन पुत्र निकटवा सबरा संतापाई. जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात भाग्य तरी नो हे धनदारा पुत्र भाग्य नाहीये, पण ज्ञानोबराय त्याला भाग्य म्हणतात. महाराज काय गोवी वा वा, भाग्याचे निवडसे उद्यमाचे निमिसे संपत्ती अपैसी घर निघे. ज्ञानोबरायला भाग्य म्हणतात. आता काय करायचं नेमकं? तुकोबराय तर म्हणता याला भाग्य नाही आहेत आणि ज्ञानोबराय म्हणतात त्याला भाग्य. मग नेमकं भाग्य नेमकं कोणतं भाग्य म्हणायचं? आता प्रश्न निर्माण होतो की नाही? आता सगळे तुम्ही दिग्गज मंडळी म्हणून थोडस बोलण्याचा प्रयत्न करतो. तुकोबराय तर सर्व प्रामाणिकपणा म्हणतात आम्हाला भाग्यच म्हणायला नाही तयार नाही भाग्य म्हणायला. आणि ज्ञानोबराय तर म्हणतात हे भाग्याचं लक्षण आहे. पण भाग्यामध्ये 2 प्रकार आहेत.
दोन प्रकार आहेत, उत्तम भाग्य आणि कनिष्ठ भाग्य. हे जे भाग्य आहे, भाग्याने संपत्तीचा आपल्या जीवनामध्ये योग प्राप्त होतो. मायबाप, भाग्याशिवाय काहीच नाहीये. तुमच्या जीवनामध्ये किती संपत्ती मिळायची ही भाग्यानेच मिळते. तुमच्या जीवनामध्ये पैसा किती मिळवायचा आहे भाग्याने. सुख दुःख हे भाग्यानेच आहे. माझ्या मनचं सांगत नाही, जगद्गुरु तुकोबा एक ठिकाणी म्हणतात, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. प्रारब्धीची होय सुख, प्रारब्धीची पावे दुःख. प्रारब्धानेच ह्या सगळ्या गोष्टी माणसाच्या जीवनात प्राप्त होतात. पण हे प्रारब्ध जगद्गुरु तुकोबा मानायला तयार नाही. का? हे प्रारब्ध शाश्वत नाहीये. कारण जगद्गुरु तुकोबांना माहित होतं ह्या लोकांना भाग्य म्हणून आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे का महाराज? जीवनाचा उद्धार होणार नाहीये. कारण ही मंडळी जरी आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली तरी आपल्याला अंतिम जो काही पुरुषार्थ आहे कोणता? कोणता पुरुषार्थ आहे? मोक्ष. तो मोक्ष आपल्याला मिळणार नाहीये. का मिळणार नाहीये मला सांगा. जीवनामध्ये पत्नी प्राप्ती झाल्यानंतर कोणत्या जीवनामध्ये त्याला मोक्ष प्राप्त झालाय का? नाहीये. धन प्राप्त झालं नाहीये, मुलगा नाहीये. कारण का? ही जी मंडळी आहे ही मंडळी उदो बापू, ही मंडळी आपल्या कुठपर्यंत सोबत आहे? मंडळी कुठपर्यंत आपल्या सोबत आहे? जोपर्यंत मान आहे, जोपर्यंत पैसा आहे, जोपर्यंत शारीरिक प्रकृती चांगली आहे, चार चौघामध्ये मान आहे, इज्जत आहे, तोपर्यंतच ही मंडळी आपल्या सोबत आहे. मायबाप एकदा का नाक मुख डोळे गळू लागले ना, मग काय करतात मायबाप? काय करतात? अवघी करीती हाड 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 करतात. महाराज स्वतः जगद्गुरु तुकोबा म्हणतात ना, ही मंडळी कुठपर्यंत आपल्या सोबत आहे? ही मंडळी फक्त सुख आहे तोपर्यंत. महाराज म्हणतात ना, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. झाल्याही न शक्ती नाक डोळे गणती, सांगून या पळती रांडा पोरे. बाईल म्हणती खरा मरता तरी बरे, नासियले घर तुमकोनिया. मला एवढंच सांगायचं. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हटले, तुम्ही जरी याला भाग्य म्हणत असाल पण या मंडळीच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर जीवनाचा उद्धार होणार नाहीये, साधूची भेट होणार नाहीये, ईश्वराची प्राप्ती होणार नाहीये. मग जगद्गुरु तुकोबा तुम्ही नेमकं भाग्य म्हणता कशाला? तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, आमच्या जीवनामध्ये साधूचं दर्शन झालं. ज्या दिवशी आमच्या जीवनात साधूचं दर्शन झालं आणि त्या साधूच्या दर्शनाने आम्हाला ईश्वराची प्राप्ती झाली, आम्ही त्यालाच भाग्य म्हणू आणि तेव्हाच आमचं भाग्य उदयाला आलं. असं जगद्गुरु तुकोबा अभंगाच्या प्रमाणे
वाटतं की तुम्हाला कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल असं म्हणायची सांगायची गरज, कारण वर्ष किती झाले आपल्या सप्त्याला 50 वर्ष झाले, म्हणून तुम्हाला सांगायची गरज नाही की कीर्तनामध्ये हात बांधून बसा विठ्ठल विठ्ठल म्हणायची गरज आहे का सांगायची गरज आहे? विठाला 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 विठाला. ऐका मायबा, खरं तर कीर्तनामध्ये म्हणजे महाराजांनी किती जरी सांगितलं तरी का आपण सुधारणार नाही, बरोबर नाही का? पण इथं कीर्तनामध्ये नामस्मरण करू शकतो पण नाही आपण, कारण काय का मायबा, शुकदेवानी राजा परीक्षित महाराजांना भागवत सांगितलं, बरोबर आहे? 7 दिवसामध्ये भागवत सांगितलं, 18,000 श्लोक सगळे सांगितले महाराजांना, 335 अध्याय असतील ते काय सांगितले, 12 स्कंद सगळे सांगितले, त्याच्यामध्ये सांख्यशास्त्र असेल, भागवताची 10 लक्षणं सांगून टाकली, अतिशय सुंदर चिंतन सांगितलं. पण हे बघ परीक्षिता, हे जरी मी तुला इथे गुहेत तमम शास्त्र जरी सांगितलं असेल, पण सगळ्यामध्ये श्रेष्ठ काय असेल तर ते भगवंताचं नामस्मरण आहे. एवढं ज्ञान सांगून 18,000 श्लोक सांगून पण शेवटी काय म्हणले? नाम श्रेष्ठ आहे. कारण कलियुगामध्ये सगळे श्रेष्ठ काय आहे, माझा विषय बाजूला जातोय, कलियुगामध्ये सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे माय बाप नाम आहे. मग नाम ते आपण घरामध्ये घेऊ शकत नाहीये, घरात घेऊ शकत नाही, नाहीच घेऊ शकत. कारण का, घरात जरी आपण नामसंकीर्तन करायला लागलो तर हे चित्त साथ देत नाही आपल्याला. जर ज्याचं देत असेल तर त्याला माझा इथून साष्टांग दंडवत. आपण जरी विठ्ठल विठ्ठल भजन करायला लागलो तरी आपलं चित्त आपल्याला ग्वाही देत नाहीये. कारण नामस्मरण करत बसले की चित्तामध्ये हजारो विषय येतात. तुम्ही एकटे निवांत बसा, दुसऱ्यासोबत गप्पा हाना, दुसऱ्यासोबत गप्पा हाणत असताना चित्त थोडंही डळमळत नाही. बरं, भांडण करताना माणसाचं मन चंचल होतंय का? माता मावल्यांनो, भांडण करत असताना माणसाचं मन चंचल इथं इकडं तिकडं पळतं का? बरोबर शिवाय निघतात का नाही? तिथले सगळे सोडून बरं का निघता, थोडंही मन बाजूला जात नाही. पण तेच मन तुम्ही देवपूजेत लावा, देवपूजा करायला बसा, तेव्हा एकाग्र होतं का? नाही होत माय बाप. प्रत्येकाचा अनुभव असेल, आपण जर देवाची पूजा करायला बसलो ना तर मनामध्ये अनेक प्रकारचे विचार येतात, अनेक प्रकारची कामं त्या ठिकाणी निर्माण मनामध्ये होतात. कारण का मनतच आहे, इथंच नामस्मरण होतं. म्हणून सगळ्यांनी त्या ठिकाणी अर्धा तास भगवंताचं नामस्मरण करायचं. विठला विठला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझं त्या ठिकाणी भाग्य उदयाला आलंय. पण काहू जगद्गुरु तुकोबराय, नेमकं भाग्य नेमकं म्हणायचं कशाला? बाबा भाग्य म्हणजे काय? भाग्य म्हणजे त्या ठिकाणी प्रारब्ध. भाग्य म्हणजे काय? नसीब. भाग्य म्हणजे काय? अदृष्ट. ज्ञानोबराच्या भाषेत सांगायचं झालं तर हे भाग्य आहे, प्रारब्ध आहे, नशीब आहे. पण महाराज शास्त्रकार ग्रंथकार तर वेगळ्याच पद्धतीचं सांगतात. कारण 3 प्रकारचं प्रारब्ध त्या ठिकाणी सांगितलेले: क्रियमान, संचित आणि काय? प्रारब्ध. हे त्रिविध प्रकारचं त्या ठिकाणी प्रारब्ध सांगितलेले. आम्ही तर ऐकून आहोत, प्रारब्ध हे भोगूनच संपवावं लागते. प्रारब्ध भोगल्याशिवाय त्या ठिकाणी संपत नाहीये. कारण 3 त्या ठिकाणी कर्माचे प्रकार सांगितलेले. सध्या आपण कोणतं कर्म करतोय? आपण सध्या क्रियमान कर्म करतोय. माझं क्रियमान कर्म आहे, मी वक्ता आहे. तुमची श्रोत्याची भूमिका आहे. माझं क्रियमान कर्म चालू आहे पुण्याचं, तुमचंही क्रियमान कर्म चालू आहे पुण्याचं. हे क्रियमान केलेलं कर्म